नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मस्त झटपट होणारा झणझणीत असा साधा सोप्पा कांदा बटाटा रस्सा दाखवत आहे। हा रस्सा बनवण्याकरता इथे मी 2 बटाटे आणि 2 कांदे चौकोनी चिरून घेतलेले आहेत। थोडासा कढीपत्ता लागणार आहे आणि त्याच्यामध्ये घालण्याकरता मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे। हे वाटण बनवण्याकरता मी पाव वाटी सुकं खोबरं, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे, 6 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं, तसेच 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट आणि गरम मसाला लागणार आहे आणि चवीनुसार मीठ व थोडं पाणी घालून हे मी वाटण बनवून घेतलेलं आहे। कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग, हळद आणि जिरं घातलेलं आहे। त्यानंतर चिरलेले बटाटे घालून ते मी साधारण 1-2 मिनिटं परतून घेतलेले आहेत। बटाटे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी चिरलेला कांदा आणि कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे आणि तो सुद्धा 1-2 मिनिटं परतून घेत आहे। कांदा आणि बटाटा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे बनवलेलं वाटण घातलेलं आहे आणि आता याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे बघा, याला आता छान तेल सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालत आहे। जेवढं तुम्हाला हा रस्सा घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी घालू शकता। आता याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे। याला छान उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मस्त झणझणीत असा आपला हा टोमॅटो बटाटा रस्सा तयार झालेला आहे। मस्त झणझणीत झटपट होणारा असा हा टोमॅटो बटाटा रस्सा तयार झालेला आहे। हा तुम्ही पोळी, भात कशाबरोबरही खाऊ शकता, तेव्हा तुम्ही हा नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।